जय, काय झालं? अरविंद काका, आदिती आजकाल ते बोलायला लागले ना की टेन्शन येतं मला. आणि त्यात नेमकं त्यांना कोणी काही विचारलं ना, तुम्हाला काही कळलंय का, तर त्यांना असं वाटतं की आपल्या दोघांबद्दल विचारलं जातं आणि मग ते काय बोलतील याचा काही नेम नाही. कधी कधी हसू येतं, पण कधी कधी पोटात गोळा येतो माझ्या. मला एक सांग, एकच माणूस एकच चूक सारखी सारखी कशी करू शकतो? म्हणतात ना, स्वभावाला औषध नाही, हेच खरं. जो माणूस त्याच्या आयुष्यात कधीच खोटं बोलला नाहीये, आज फक्त आपल्यासाठी तो खोटं बोलतो. नाही, अरविंद काका खूप करतात आपल्यासाठी. आज पण नंदिनी मॅडमवर वैतागले ते. अगं, कॉफी मशीन जवळ नंदिनी मॅडमनी तुझा आणि अविनाश सरांचा विषय काढला, तर त्यांना बजावलं, तुम्ही वाटेल त्या जोड्या जुळवू नका मग. पण नंदिनी मॅडम काकांनी बजावून गप्प बसणाऱ्यातल्या नाही आता. मलाही लोणावळ्याबद्दल विचारत होत्या. काय विचारलं? हेच की गाडीत कोण कुठे बसलं होतं, मग आदिती काही म्हणाली का, मग अविनाश सर काय म्हणत होते, ते खुश होते का? बरं, मग तू काय बोललास? नाही, मी त्यांच्या प्रश्नांना एंटरटेनच नाही केलं. पण तेवढ्यात आपल्या जुई मॅडम आल्या. मग काय, जुई मॅडमनी नंदिनी मॅडमची प्रश्नपत्रिका अचूक पद्धतीने सोडवून दिली. वर गाऊन सप्लिमेंट्स लावत होत्या. नंदिनी मॅडम खुश. जय, मला आता खरंच खूप काळजी वाटायला लागली. नाहीतर हे प्रकरण कुठे जाईल ना. घाबरू नको, मी आहे ना. चला निघूयात. काकूंना संक्रांतीला मदत पण करायची. आज अनायसे आपलं लवकर ऑफिस सुटलंय, तर काका काकूंना जास्त वेळ देऊयात. चल. आता कोण राहिलंय शोधायचं? हा, अरे हा डवर घातला गोप्या पवार. गोप्या, गोप्या नाही दिसत. अरे सापडला, गोपाळ पवार. गोपाळ पवार, बरोबर. आता काय सापडलं? अगं गोप्या ग, आमच्या शाळेतला. काय तुला सांगतो, जादूचा पेटार आहे का हा सगळा. म्हणजे केवढे जुने मित्र सापडले. सगळ्यांना पत्ते दिलेत पाठवून. 2-4 जणांनी उत्तर पण पाठवली. म्हणाले येतो, वहिनीच्या हातची कॉफी प्यायला येतो. वा, पण काय हो, सगळे जण सापडले का? हो, लिस्ट काढली होती ना, ही काय, हे बघ, 80% माणसं सापडली. पण त्या 80%त तुमची आवडती व्यक्ती आहे की नाही? हा, आपला टाकल्या कुलकर्णी. अहो, तो तर तुमचा आवडता शत्रू आहे ना. मग सरळ बोल ना. तू काय आपलं काहीतरी तुझ्याच तोंडून नाव येऊ दे. काय ते काय माझ्या तोंडून नाव आलं तर उगाच तोंड आपलं वाकडं करशील. बर, आता सरळच विचारते, काय तिचं नाव सापडलं की नाही? कुमुदिनी. आता कशा गुदगुल्या व्हायला लागल्या? तिचं नाव शोधल्याशिवाय चैन पडणार आहे का? सतत अविश्वास. अगो बाई, हे तुम्ही म्हणताय? म्हणावं लागतंय मला. ही लिस्ट बघ, ही लिस्ट बघ, दिसतंय याच्यामध्ये नाव. उगाच आपले काहीतरी विषय काढायचा आणि भांडून बसायचं, बस. दुसरं काय? हे बघा, मला भांडायला मुळीच वेळ नाहीये. मला तिळाचे लाडू करायचे. हो, मला पण भरपूर काम आहेत. तुम्ही जा इथून. उगाच मला कामामध्ये डिस्टर्ब करू नका. चला. अरे एक काम कर, आतून मीठ मोहरी आणि ओवाळा ना, नजर काढायची. नजर लवकर आलेत. उशीर झाला की नजर रोखून बघायचं, आणि लवकर आले की नजर काढायला सांगायची. हो, काय हे? जय आदिती, तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा करते. मग मला लाडू करायचे. उद्या संक्रांत आहे, लक्षात आहे की नाही दोघांच्या? हो काकू, म्हणूनच लवकर आलो आम्ही. म्हटलं तुम्हाला मदत करता येईल. अगं, मदत कसली आली आहे त्यात? आत्ता तर कामावरनं आलीस, दमली असशील. आता इथे पुन्हा काम नको, जरा आराम कर. नाही काकू, तुम्ही लाडू करा, मी आज सगळा स्वयंपाक करते. वा,
उद्या सुट्टी असेल ना तुम्हाला? नाही. सुट्टी नाही? तर संक्रांतीचं महत्वच कळत नाही या लोकांना. सूर्य ज्या दिवशी दक्षिणेतून मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकर संक्रांत असं म्हणतात. या तिथीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. तो दिवस म्हणजे 14 जानेवारी. काका एखादं पुस्तक वाचल्यासारखं वाटतं. म्हणजे संक्रांत, मकर संक्रांत, तिळगुळ, पतंग हे सगळं माहिती होतं, पण ही नवीन माहिती म्हणजे ऍडिशनल नॉलेज आहे. अरे मला पण सगळंच माहिती होतं असं नाही, पण तुझ्यामुळे कळलं. माझ्यामुळे? हो, हे लॅपटॉप वर गेलो आणि संक्रांत असं म्हटल्यानंतर सगळं दाखवायला लागलं हे. पण मला एक प्रश्न आहे काका. हा विचार. नाही, आपण मकर संक्रांत हा सण आहे असं म्हणतो, बरोबर? आणि आपण तो सण म्हणून साजरा करतो, तरी सुद्धा आपण एखाद्यावर संक्रांत आली असं का म्हणतो? प्रश्न अगदी योग्य आहे. चला, म्हणजे कुणाचा तरी प्रश्न ह्यांना पटला. हो, पटलाही, आणि त्याचं उत्तर पण यांना देणार आहे. काय जे आहे असं म्हटलं जातं की देवीनं शंकासुराचा वध याच दिवशी केला. ही देवी वाघावर बसून येते एका दिशेकडून आणि दुसऱ्या दिशेकडे जाते, आणि जाताना तिसरीकडे बघते. ती ज्या दिशेने येते तिथे समृद्धी मिळते, आणि ती ज्या दिशेला जाते आणि तिसरीकडे बघते तिथे संकट येतात. म्हणून संक्रांत कोसळणं म्हणजे संकट येणं असं म्हणतात. बाकी काय, ज्याच्यावर संक्रांत आली असेल त्याला बरोबर पटणार. या हसण्याचा अर्थ कळला नसेल तुम्हाला. तो अर्थ मी नंतर सांगेन बर का. चाल, सगळं काही स्वतःवर ओढून घ्यायचं बाय, म्हणून काय बोलायला नको. त्यापेक्षा हा डबा भरा. बसा तुम्ही तुमच्या डब्याबरोबर. जय अदिती, तुम्ही जा फ्रेश होऊन या, मी चहा करते. आपण खूप लवकर आलो ना, मला खूप वाटलं की उशीर झाला असेल. नाही, पण सगळ्यांच्या डेस्कवरचं सामान घेता घेता किती वेळ गेला रे. हो, अरविंद, हा नेहाचा ड्रेस छान मिळाला ना? मस्त आहे ड्रेस. नेहाला नक्की आवडेल. तुझा चॉईस चांगला आहे. अरविंद, खर तर काहीतरी सांगायचंय तुम्हाला. म्हणजे खूप दिवस झाले सांगायचं होतं, पण राहून जात होतं. कशाबद्दल? त्या जोड्यांबद्दल? नाही, मग त्याबद्दल नाही. हे तुमचे केस डाय लावता ना, हो, छान दिसताय. एकदम असे 40शीचे वाटताय. थँक्यू. खर तर आऊ आल्या होत्या ना त्याच दिवशी पाहिलं होतं मी, पण सांगायचं राहून गेलं. एवढं लक्ष असतं तुमचं माझ्याकडे? उशीर झालाय. नाही आऊ, नाही उशीर झालाय. नाही, खरंच उशीर झालाय. वाजले किती बघा. निघाला हो ना. तसा हा. नाही, पण मी काय म्हणते, काय? हे एवढं सगळं सामान आपल्याला गर्दीतून नीट नेता येईल ना? नाहीतर आपण एक काम करूया, आपण आधी ऑफिसला जाऊया, तिथे सगळं सामान ठेवूया, नंतर निघूया. नाही, नको. तुला ते उलट पडेल. मी असं करतो, मी जाता जाता ऑफिस मध्ये ठेवतो सामान. तुम्ही एकटे? नाही, नको, मी पण येते बरोबर. नाही, कसं आहे, पायलींचं आणि ह्या बाकीच्या सगळं सामानाचं ठीक आहे, पण आरसा आपल्या लिस्ट मध्ये नव्हता. हा कुठून आला मध्ये? अहो, काय झालं, आधी तिच्या डेस्कवर होता ना आरसा, विसरली असेल आणि आपल्याला सांगायचं सुद्धा विसरून गेली वेडी. आता नेतोच आहे आपण तो, तर तो नीट द्यायला हवा ना तिला. मग एक काम करूया, आपण तिच्या घरी नेऊन देऊ ना. इथे जवळच राहते ती. बरोबर. चला घरी जाऊया आधी तिच्या. मी आदितीच्या घरी जाऊ असं म्हणलं. हो. नको. अहो का, इथेच तर राहते ना ती जवळच. चला देऊन येऊ, तेवढंच आणि ओझं कमी होईल. अहो, माझ्या डोक्यावरचं ओझं वाढेल. म्हणजे हे असं डोक्यावर ओझं घेऊन जाईन ना मी तिच्याकडे. ईशा, काय आहे, कशाला एवढी दगदग?
नको, त्यापेक्षा आपण आधी तिकडे जाऊया. चला. अहो पण दोघं असतील. मग असू दे ना, दोघांची भेट होईल. पण अचानक गेलो तर दोघांना टेन्शन येईल ना. टेन्शन काय त्यात. आणि तसंही बाबा हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतर आपण भेटलोच नाहीये ना त्यांना, त्या निमित्तानं भेट पण होईल. अहो पण ते बँडाला नाही, विरारला होते ना हॉस्पिटलमध्ये. हो, पण मला नाही बाई वाटत की आदितीने बाबांना विरारला पाठवलं असेल. तिच्याच बरोबर असतील ते. आणि समजा बाबा नसले तरी आरसा द्यायचाच आहे ना आपल्याला घरी, मग तो तिला देऊन टाकू आणि एखाद दुसरी पिशवी पण ठेवू तिच्याकडे. काय अहो पण काय झालं, काय करताय? अहो काय काय करताय काय तुम्ही? त्या इकडे फोन लावतो तिला. एवढं काय ती फोन लावायचं? रिक्षात बसा आणि मग फोन लावा. चला. नाही 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 नाही, फोन न करता कोणाच्या घरी जाणं माझ्या तत्वात बसत नाही. आधी रिक्षात बसा आणि मग फोन करा. ठीक आहे? मी करतो फोन करतो तिला. बर थांबा, मीच करते. नको, घाबरेल ती. घाबरायचं काय त्याच्यात आता? थांबा. अय्या, स्विच ऑफ येतोय. परत ट्राय करा. इश्श, तुम्ही ट्राय करा ना अहो परत. काय चाललंय? पुन्हा लावून काय स्विच ऑन होणार आहे का फोन? काहीतरी उगीच तुमचं आपलं. चला मग आपण परत जाऊया, ती नसेल घरी. अहो नाही, फोन बंद लागतोय म्हणजे ती घरीच असणार. मग एक काम करा, तुम्ही जयला फोन लावा. जयचा काय संबंध? तुम्ही जयला ट्राय करा, तो जर लागला नाही तर तुमच्या फोन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे बघा, माझ्या फोन मध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही फार बोलत बसू नका. आपण सरळ तिच्या घरी जाऊया. चला चला, रिक्षा पकडूया. चला आधी. वाह, मस्त झाली कॉफी. क्या बात आहे यार. बायकोच्या हातची गरमागरम कॉफी आणि सोबत बायकोची साथ. जय, खरंच असं कितीतरी दिवसांनी मस्त आपण शांत. हो नो जय, फोन ऑफ झालाय माझा आणि वहिनी फोन ट्राय करत असतील. पटकन चार्जिंगला लाव ना. वेळाने लाव ना प्लीज. आता शांतपणे बसूयात जर. जय असं काय करतोय? वहिनी ट्राय करत असतील फोन स्विच ऑफ लागेल. प्लीज लाव ना चार्जिंगला. मी तोपर्यंत स्वयंपाकाचं बघते. थँक्यू. हे काय असं कसं तुम्ही दोघं डायरेक्ट घरात शिरू शकता? हे काय सभ्यपणाचं लक्षण आहे? अहो मी काय म्हणते, मी तुमच्या दोघांची तक्रार करू शकतो. पोलिसांना सांगेन एक पुरुष आणि एक स्त्री दोघेही माझ्या परवानगी शिवाय माझ्या घरात घुसतायत म्हणून. हा, आता तुम्ही इथे उभे राहणार की आल्या पावली परत जाणार? अहो नाही, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही हे सामान. असं सांगा ना. आता आलं लक्षात. नशीब आले यांच्या लक्षात. काकू काकू खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं काय? आणि हे बाहेर कुणाशी उज्जत घालतायत? आमच्या ऑफिस मधले अरविंद काका आलेत. अरविंद काका? हा, म्हणजे ते तुमच्याकडे पूजेला आले होते तेच ना? पण त्यांना तर तुम्ही सगळं सांगितलंय ना? हो, पण ते एकटेच आलेले नाहीयेत. त्यांच्या सोबत आमच्या ऑफिस मधल्या नंदिनी मॅडम सुद्धा आल्या. बापरे. परत त्यांना काही यातलं माहिती नाहीये आणि त्या काकांशी बोलतायत. आपण काकांना सुद्धा काही सांगितलेलं नाहीये. अगं ऐकलंस का? बोहारी आली. कळलं काय आलं लक्षात ते? अहो नाही, मी बोहारीण नाहीये. मग काय सेल्स वुमन आहात काय? तुम्हाला सेल्स गर्ल म्हणायचंय का? तुम्हाला ही गर्ल वाटते का? हे बघा, तुम्ही कोणीही असलात तरी मला ते लोणची पापड साबण काही नकोय. अहो आम्ही दोघं. तुम्ही दोघं जोडीनी आला असला तरी नको. जोडी? पण ते असे अचानक कसे आले? तेच तर. बरोबर, आज ते दोघं जण आमच्या जुन्या ऑफिस मध्ये जाणार होते. तिकडूनच झाला असेल प्लॅन इथे येण्याचा. हा, पण एक फोन नाही का करायचा? कल्पना देऊन ठेवायची ना. मला तर काहीच सुचत नाही हे काय करावं. मला इतकं टेन्शन आलंय ना. टेन्शन घेऊ नकोस.
आपण बघूया ना काय करता येईल ते. तू असं कर, तू आधी आज जाऊन जयला सावध कर, नाहीतर तो बाहेर यायचा. अरे हो, मी आत्ता जाऊन सांगते. पण त्यांचं काय? काकांचं मी सांभाळते, तू जयला सांगून एकटीच बाहेर ये. हो, आली आली. तुम्ही तोपर्यंत बघा काय. ए इकडे इकडे काय? ते मंगळसूत्र काढ. बरं झालं सांगितलं. थँक्यू काकू. मी खरंच विसरले असते. काळजी करू नकोस. तुमचा गैरसमज झालाय. तुम्ही समजताय ना, ते आम्ही नाही आहोत. मग मी तुम्हाला कोण समजावं? काय तुम्हाला काय नाव गाव काय आहे की नाही? नाव काय तुमचं? मी अरविंद कदम. मला ओळखलं नाही का? तुम्ही काय बालगंधर्व आहात काय तर मी तुम्हाला ओळखावं? हो, तुमचं काय नाव? मी नंदिनी. तुम्ही? तू यांना ओळखतेस? अहो, हे आदितीच्या ऑफिस मध्ये काम करतात दोघं. अच्छा अच्छा, आता मला कळलं. तुम्ही आदिती आणि जयच्या ऑफिस मध्ये काम करता ते? अहो, हे जयला कसे ओळखतात? कसं म्हणजे? अरे प्रश्न आहे. अरे दोघं घरात? हा तेच, दोघं घरात या ना. बाहेरच काय उभे राहिलात? या या आत या. या. काय? अरविंद काका आणि नंदिनी मॅडम इथे आलेत? हो. हाय यार, अरविंद काकांनी साधा फोन करून पण कळवलं नाहीये. या या, बसा. हा. वा. काय सामानामुळे सगळा गोंधळ झाला. त्यामुळे कसं आहे, अगोदर नीट परिचय करून द्यायचा. पण एवढं सगळं सामान अचानक कसं काय आणलं तुम्ही? ऑफिस मधलं काम आता घरी पण पाठवतात काय करायला? अहो, नाही नाही, म्हणजे काय झालं, जुन्या ऑफिसला गेलो होतो ना, काही सामान आणायचं होतं, तर ते सुद्धा आणलं. आणि आदितीचा आरसा सापडला त्यात. म्हटलं तो तिला देऊन टाकावा, म्हणून मग इथे आलो. हे पण यजमान काय तुमचे? बघा बघा, नवऱ्याचा उल्लेख ऐकल्या बरोबर काय लाजल्यात बघा. आणि हे पण इतक्या वर्षात याला पण काय बोलायला मिळालं नसेल. आता पण तीच अवस्था आहे त्यांची. नाही तसं नाही. नाही मनाला लावून घेऊ नको. काय घरोघरी मातीच्या चुली. घर सापडलं का तुम्हाला लगेच? सापडायचं की त्यात. आम्ही येऊन गेलो नाही आधी पण. कधी? वाढदिवसाला. मी कधीही माझा वाढदिवस साजरा करत नाही. असं काय बोलतायत हे? मला काही कळतच नाहीये. नाही, तुम्हाला नाही कळलं तरी चालेल, मला कळलंय. काय म्हणालात? कोण? मी नाही, काय नाही. आदिती काय करायचंय आता? त्यात त्या नंदिनी मॅडम, त्यांना कळणार आता आपलं लग्न झालंय ते. जय, मला काळजी वाटते ती केतकर काकांची. त्यांना जर कळलं की आपण त्यांच्याशी इतके दिवस खोटं बोलतो तर काय होईल बरं? त्यात आपण ऑफिसमध्ये नवरा बायको म्हणून काम नाही करत. आपण आपलं नातं तिथे सगळ्यांपासून लपवलंय. आणि हे सगळं काकूंना माहितीये, पण त्यांना माहित नाहीये. हे जर का त्यांना कळलं ना जय, तर मला काही सुचत नाहीये काय करायचंय ते. यावर एकच पर्याय. काय? तू इथेच थांब, बाहेर येऊ नकोस. ऐक, बघू ना काय होतं ते. इथेच थांबा. आदिती, आदिती कुठे आहे? हा हा, बोलतो ना. हा, ए आदिती, ए आदिती. हा हा, हे वा आली. अरे नंदिनी मॅडम, तुम्ही? अरविंद काका? अहो, असे अचानक कसे काय? अगं, जुन्या ऑफिसला गेलो होतो ना सामान आणायला, तिथे तुझा आरसा सापडला. तू विसरली होती सांगायचं, पण मी घेऊन आले तो. म्हटलं जाता जाता तुला देऊन टाकावा. एक मिनिट हा. तो नाही, एक मिनिट. हा आहे, हा बघ, हा बघ. विसरली होतीस ना मला सांगायला, मी बरोबर घेऊन आले. बघ आधी तुझाच आहे की नाही. हो हो, माझाच असणार. काय ग, तू आलीस आणि तो जयवंत केतकर तुमचे कोण? वंत केतकर, जयवंत केतकर तुमचे कोण नातेवाईक लागतात काय? कोण केतकर? जयवंत कोण जयवंत?
केतकर कोण केतकर? मला तरी कुठे माहितीये. काय कुठे राहतात ते माहितीये मला माहितीये कुठे राहतात ते. अंबरनाथ. अच्छा. ते चष्म्याचे चष्म्याचं दुकान ना. चष्म्याचं दुकान त्यांचं ते केतकर म्हणून म्हटलं केतकर. मला सांगा, सदानंद कदम कोण तुमचे लागतात का? कोण साधारणतः? जर कदम तुमचे नातेवाईक नाही तर जगातले सगळे केतकर आमचे नातेवाईक असायलाच हवेत काय? नाही. मग आता भाऊ कसे आहेत तुमचे? माझा भाऊ कोण? असं काय करता? आदितीच्या बाबांबद्दल बोलते मी. कसे आहेत ते आता? काय ग, तुझ्या बाबांना काय झालं? काका, बाबा अण्णांबद्दल बोलतायत त्या. अच्छा, अण्णांबद्दल बोलताय होय? मग विरारला जाऊन भेटत आहे ना. अरे हो, आधी तिचे वडील नाहीत ते. हो, हे सुद्धा आदितीला मुलीसारखंच वागवतात अगदी. हो, नाही, मी काय म्हणतो, तू काय आल्या आल्या त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती चालवली आहे. थांबा जरा. नंदिनी, चला मी तुम्हाला घर दाखवते. अहो आले सांग. या.